अजूनही होतात पारंपरिक बऱ्या आणि सुंदरपणाच काळ बदलला, जग बदलला, लोकांना आमने सामने, पण बाबांनो आमने सामने करताना त्या भजनाचा विपर्यास मात्र करू नका. एरे तोंडा जारे तोंडा असलं भजन नको रे बाबा. जेव्हा जिथे ज्येष्ठांचा आदर तुम्ही ठेवू शकणार नाही त्याला भजन म्हणतात का हो? आज बोलणार मी किस्से विनोद वगैरे मारणार, पण बोलणं अरे तुरे करणार. आणि मगाशी सांगितले करणार त्यांनी आयुष्य आपलं कसं हरिनामात घालवलंय आणि आज 40 वर्ष रात्र भजनाची सेवा केली. बुवा हे मोठेपण आहे तुमचं आणि खरोखर तो परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देऊ हे मागणं करते. दुसऱ्यासाठी मागते, पण मागा जाताना काय देणार? हा आमने सामनेची दुनिया आमने सामने घेऊन सुद्धा वयस्कर बुवा सुद्धा याच्यातनं चालतात, म्हणून त्यांचं मोठेपण करणारा गजर आहे. रूपाच्या अभंगातून बुजुर्ग बुवांना आपण आदमने सुद्धा अर्पण केली. उलटले भजनात रंगले उलटले वय सत्तर भजनात रंगले कोकण रत्न साकार केला कोकण रत्न साकार भजन गाजवती बुवा पारकर भजन केला कोकण रत्न साकार भजन हालवती बुवा पारकर पहिली वारी होती नकोशी. बघा ऐका, पहिली बारी होती नकोशी, आता उतरले आनंद जोशी. पहिली बारी होती नकोशी, आता उतरले आनंद जोशी. संतोष काले संतोष काले संतोष कानडे आणि भरपाय करे रात्र हरिनामी घालवली, रात्र हरिनामी घालवली. आध्यात्माची गाडी भिंत हो, आध्यात्माची गाडी भिंत रसिका खेळती गुड्डू सावंत रसिका खेळती. काय चुकलंय काय? कारण या आमने सामनेच्या ज्यावेळी भजन ही पद्धत ज्यावेळी या ठिकाणी आली त्याचवेळी आमचा भजन संप्रदाय जन्म झाला होता आणि आम्हाला ते स्वीकारावं लागलं. आम्ही नाकारलं असतं तर आज कदाचित अभिषेक शिरसाट बुवा या भल्या मोठ्या रंगमंचावरती तुम्हाला दिसला नसता. हे देवावर सत्य आहे. आमची सामाना कुठ्याकडे लागली असती. बरोबर बरोबर की नाही? बरोबर होय. काळ बदलला, जग बदललं म्हणून आपण बदलायचं नाही. लोकांना नको नको ते सल्ले द्यायचे नाही. पोरगी बिरकी काय नाही फॅशन दिली आहे. गाडी कोणी टेम्पो जरी घेतल्या ना तरी पाठीमागे ही नावा डझनभर टाकून ठेवणार. चिन्मय, भार्गव,
कवचात लिहिलेला असणार बँक ऑफ इंडियाच्या सौजन्याने. पहिली बँकेने कर्जा गावातली माहिती आता पोरं भेटून गावात लागली. काय काय टेम्पोच्या पाठी लिहिलेला असता आई वडिलांचा आशीर्वाद कवचात भाड्याने मिळेल. या काय नाही पहिला होता ना आता बघ एकटो जीवाकाने राशन करणारो 3 किलो धान्य गावताना मुश्किलात 3 किलो 2 किलो कोंबडी 7 किलो घरात खातात 3 किलो पुऱ्या कुटुंबाला आता 2 किलो दिला आमका दाव नको नकोचा हरकत बुवा दिलदार माणूस नाही ओळखा त्यांची मोठी मोठी कामा लोकांची केलेली असतं ना केंद्रापासून भरपूर शेती विद्या त्यांची गावात गेला की 2 मोठले घेऊन यायचे जाऊन बरा नाही ठिकाणी चांगले ना अध्यात्माची गाडी भिंतरची का खेळाची गुंडू सावंतरची गांजा डुकरच ना माझ्या सगळे हेक्टर हास्याचे उडती पवारे हास्याची संधी फुटारे हास्याचे उडती पवारे हास्याची संधी फुटारे सांगितलं सत्य आहे कारण कलियुगात असं आहे मित्रांनो. या कलियुगामध्ये ज्यावेळी कलीने प्रवेश केलाय त्या कलीची एंट्रीच कशी झाली आहे बघा. कलियुगामध्ये एका हातामध्ये त्या कलीने आपली जीभ धरली आहे आणि एका हातामध्ये आपलं लिंग धरलंय बघा. म्हणजे ह्या 2 इंद्रियांवरती ज्याचा ताबा तोच हा संसार रूपी महासागर करणार आहे बाबांनो. नाहीतर ती पोरगी हुकाक धरत आपण तर बघायचा कशा आपण मी म्हणते बघायचा कशा आपला होय का आता ज्येष्ठ नागरिकाचा काय गाव आपला का हा का तुला कशात बघायचा कोण काय वाकार काय उकार घालता ह्याचा घालता आपण गपची पेपर वाचीत बसायचा पण चौकस बुद्धी सोडणार नाही चौकस बुद्धी. पहिले आता हे लक्झरी वगैरे प्रवास पहिले एसटी प्रवास करी होते आणि गाडी कासार तराळ्यातला सुटली कासारडा म्हणा कासारडा नाही तराळ्यात गाडी अयो खर्चा विचार नाही तराळ्यातला गाडी सुटली चिपळूणात जेवण खाना झाला. बुवाजी ड्रायव्हरच्या पाठीमागच्या सीटवर बसलेले होते सगळे येऊन गाडीत बसले बुवा सुद्धा गपचूप बसले होते. ड्रायव्हर येऊन बघता तर घरात तो दांडकून काय हातात तो घेरा तो दांडकून गायब. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली ड्रायव्हर म्हणतात हुताप करत जाग्या होतो आता काय गेलो त्याबरोबर हे म्हणतात हो काय शोधतात तळ्यात चढल्यापासून बघतोय तो दांडको यांना हकडी काय करता वडतास काय पुढं काय नेतात जो साधो दांडको तुमचा काढूच आहे ना बघा जेवण येऊच्या आधी 5 मिनिटात काढून ठेवलं हे बघा दांडको चौकच बुद्धी ना हो महिला पण हे ह्या महिन्यात कशात चौकाळलेत माहिती मगासपासून बायकांचा सांगतात एका कारण ही बचत गटनी हळदी कुंकू वापरला हळदी कुंकू होय त्या दिवशी बरोबर आमची माऊली जागरांचे बुवा झोपले होते बारीक कमी उठवला अहो असं काय उठवला अहो काय करत अहो उद्या हळदी कुंकू हा सांगा वाडीतल्या बायकांना मी काय वाटू या माणसाने पटकन सांगेल या काम तर काय वाटू नको सगळ्यांचा माझा व्हॉट्सअप नंबर दे का पुढचा काय आम्ही बघतो तरी पण परत हो असं काय सांगा ना बायका त्या बायकांना म्हणतात काय सारख्या सारख्या मला हाणार होतात त्याबरोबर माऊली सांगतात की मला हो माका बोला पण आमच्या बाईच्या जातीत काय बोलायचं नाही असो पदर भासल्या बाईच्या जातीत काय बोलायचं नाही म्हणजे बोलणारच बुवा सांगतात बोलणार. मित्रमंडळ कारवली यांची मागणी श्री महेश धनावडे यांची मागणी श्री आनंद दिवे साहेब शिवसेना सम्राट त्यांच्यावरती बुवा एखादं काव्य करा ही आज माझी खऱ्या अर्थानं परीक्षा या कजराच्या शेवटी जसं काही सुचेल ते हो जसं काही सुचेल ते वेळ वाकडं तुमच्या समोर सादरीकरण दिवे साहेबांवरती खरोखर पण बसल्या जागेवरती काहीतरी सुचत ठेवतात म्हणणाऱ्या 100% नाही तर 100 रुपये परत देणार नाव नाही लावणार मी कसलं तरी घेत नाही
या ठिकाणी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि नक्की त्यांची इच्छा पूर्ण करणार. धन्यवाद धन्यवाद. उभारली हरिनामाची गुढी तल्लीन झाले आरुण घाडी तल्लीन बुवा सुद्धा आमचे अगदी अल्प वयापासून भजनामध्ये उतरले. तसेच अल्पावधीमध्ये नाव कमवलं आणि पहाडी आवाज सुंदर गायन सन्मान्य अरुण घाडी बुवा हे आमने सामने करते म्हणून मित्र आम्ही वाईट नाही. कारण हे काळाने आमच्यावर लादलंय. आता कोणी लादलं त्याचा विचार तुम्हीच करावे निवडून यावा आणि आता सांगायचं हवी तुमचं 4 लोक कोणी आहे का नाही. निवडून यावा. उभारली हरिनामाची गुढी तल्लीन झाले आरुण घाडी तल्लीन केसाची उडती झालर भजनात रंगले फेडले कर काय रत्ना एक एक परमेश्वरानं घडवलेली असतील ना. कोणाचे गॅस सगळे नेता, कोणाचे दात पुढे काढता, कोणाचे गॅस होय तितके वाढवता. ते बिचारे ते काकाने काय करूचा. पण बघा लोकांना हसवणं खेळवणं आणि त्याच्यातनं रात्र घालवणं बाबांनो. लोक म्हणतात पैशासाठी भजणं पण आमका त्याच्यातनं काय मिळतं या बारकर बुवा आमकाच माहित आहे. बरोबर की ना. काय मिळतं पण एक मनाला मात्र आमच्या आत्म्याला समाधान मात्र नक्की मिळतं. कारण ज्यावेळी आपले गाववाले आज मुंबई नाराचं करावे अभिषेकची बारी चला रे जाऊया चला रे जाऊया. यांनी जर गावात असले काहीतरी कंपनी समजा पगार घेत असतोय तर माझ्या पण पाठवलेलो असतो. आता बारकर बुवा म्हटल्यानंतर कहाणू किती माणसा बघा किती माणसा. तर कशी एखादं वाघ येताना त्या बघूसाठी असतात तशी तुटण पडतो अभिषेक शिरसाट आता घरचं केला असतं का बघूया. पण इतर आनंद तुम्ही आम्हाला देता ह्याच्यासारखं आम्हाला परमोच्च सुख बाबांनो काही नाही. हो आणि मग सुंदर काय काय सांगितलं. नवरे आजकालचे लग्ना बिग्ना नवरे कशात बुवा ते नवरे पहिलो बघा मंगलाष्टका चालू असली वळची वाकाला मी बसलेली असायची शिरड बॅकग्राऊंड मिली का भोकल्याच्या लग्नाला. काय मामा नुसतं ओढून ओढून हानी झोपायचं नाही नव्हता नाही करूचा. मामा नुसतं ओढून ओढून हाणून काटा रुटी करी. आज मिळती पद्धत झाली. मामा ओळख शोधून जाता वाकार आधी चढ काटा रुटी आता कोण रडतच नाही आधीच पाटा रुटी. पहिला कशी होती लग्न आता वाजले की 10-12 वेळा झाला. ते बुवा म्हणतात अरे बाबा माझ्याकडे अजून ह्याच्यापेक्षा चांगली गाणी होत अजून होत ती म्हणते. त्यावर तो सांगता नाही नोन येऊन जोपर्यंत हैता गाणं तुमका व्यवस्थित मनात येत नाही तोपर्यंत दुसऱ्या गाण्याच्या भानगडीत तुम्ही पडायचा नाही. त्यामुळे खरी कशी माणसाची परीक्षा कोण घेत ह्या सांगता येत नाही. हा घ्या वैभव सावंत पताका खांद्यावर घेतली पताका खांद्यावर घेतली. आता होईल ते काय पण होईल बादशाह मेमिकीचा संतोष होईल. आता होईल ते काय पण होईल परवाजना बादशाह मेमिकीचा संतोष होईल.
लाडम पोखरण गावचे समीर कदम हो दाविला वादात लाडम पोखरण गावचे समीर कदम देवदत्त पुजारे महान सुधाकर गाडी भजनाची शान सुधाकर हो संदेश नाईक दुरे संदेश नाईक दुरे माऊली बघा भजनात उतरली बघा भजनात उतरली अभिषेकाचे हरपूर बुद्रुक गुरु बंधू किरण शिदरुक ह्याच्या पुढे माझ्याकडनं असले घातल्या बाऱ्या होणार नाही. तुम्ही सुद्धा सांगा उद्या टीव्हीवर जाशात की घरात जाऊन झोपशात आमच्याकडे बघा काहीतरी ही बारकी वाचरा लेकरा बाळा देवा सांभाळून घी पोटा पाण्यात घी आमका लक्ष ठेव. एक सोडलं चांगले सारे एक सोडलं चांगले सारे बघा मग अशी कोणी ती लहान मुलांचं वगैरे सांगितलं बघा की त्या काळचे खेळ किंवा काय आता बघा या व्हॉट्सअपच्या युगात आपण गेलो सगळे गेले. पहिले आमचे खेळ होते बुवा इटी दांडू असा पेन्ना पेली इटी दांडू होती आणि खेळो सगळं कुछ कुछ नो पाठ काचा बिचा कुछ 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 नो काय तो रवलो गलीच्या बाजूत शेवटपर्यंत मोठी हाताळली काचा बिचा कुछ कुछ नो सगळं बनलो कुछ नो पाठ करतो तो काय मोठी पायान आपली खेळ होतात उभी राहा. पण ते खेळ आता गेले हो लहान मुलं सुद्धा पण तेवढीच त्या लहान मुलांची मेमरी मात्र तीक्ष्ण झाल्या. त्या दिवशी सप्त होतो आमच्याकडे सप्त होतो एका ठिकाणी 100% मध्ये तुमचा नाराज करून जाणार नाही. तर बघा तो पोरगो सप्त्या गेलो वारकरी भजन ऐकलं त्यांना सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवण्या सुंदर भजन ऐकल्या आणि फुगो घेतल्या चुरमुऱ्याचे लाडू घेतले आणि घरात गेलो. पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या कथा आठवला बरं 2 वर्षात होतो ती योगो ना योगो 2 वर्षाचा पोरगो घराकडे गेलो आणि बाकड्यावर बसलो पेटी वाढवतात तशी आणि त्या गाणं सुंदर बघा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवण्या आणि तो तोत्र 2 वर्षाचा पोरगो असं लुडुबे बोल होते ती आणि सुरुवात केल्याने त्यांना म्हणा अशी बाकड्यावर पेटी वाजून शिंदय ते ध्यान उभे विटेवरी कोयकतेवरी ठेवण्या त्यांची मेमरी बघा आकलन शक्ती बघा त्या पोरग्यांची काय मारायचो पण भजन करता बाबा ठीक आहे पण तरी महाराज तरगाव नंतर चालायला घ्या
रे